मी काय म्हणते हं? मी काय म्हणते मी काय म्हणते न तू काय म्हणते आपल्याला एक काम उरकणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगू राहिले तुम्ही उरका मला कवाची संडासला लागेले पण मी जाऊ नाही राहिले हे बघ एक काम. अजून मला नेटावली नाही मा टाइम नाही झाला म्हणून आवरा तुला दिवस आहे कशी काय लोक पहाटी जातात हागायला पुन्हा मग लागल्यावर काय करावं त्याला हा लागती ते काय आता आखाड लागला काय तुला? आखाड लागायचा काय प्रश्न आहे मला कायमची या माळ्यात आल्यावर संडासच लागते तुम्हाला माहिती ना हा यमळ्यात आल्यावर संडासला लागती का? हा हा? मग अन आम्हाला वर नाही लागत. हा तुमचं कायमचं बुच्चान मारेल. एक काम कर संडासला जाऊ नको आता कारण आहे ना ये इकडं वाघांचं लय जेव सुटेले तर काला जाते संडासला म्हणजे घरी गेल्यावर जावा. मग का पोट फुगून मरू का काय काय सकाळपासून नव्हतं फुगलं ना आता कसं काय फुगल ते पोटातच आहे का आता टाकलंय पोटात? नाही बाई मला लागली संडास येते का आणि कामचं उरकलं पाहिजे ना. मग उरकल ना काम मग काम बेन काय हागायचं मुतायचं राहून द्यावं का काय? अरे पण मग एकटीनं तिकडे जा. मी येऊ का जोडी? काय गरज नाही जोडीदार यायची मी काय कुक्कुला बाळ नाहीये. हा असं का? उपटा आवरा पटापटा उपटा बरं थोडी हात लावा बरं मला पाहू दे मी बसते तिडून पुढे येते बाय हा ते तिडून पुढे मायात. हा का हा चला बरं उपटा बरं मग उपटायला चालू पाहू द्या मला किती उपटी ते किती उपटी त्या म्हणजे काय मग काय उपटायचे? अहो काय साऱ्या सकाळचं निसे हिंडू राहिले या बाय हा? माले हात मी इडून लावणार आहे. हा बोलू बोलू सारीन ढुंगणाना आता पसारा तू वारी. जर तेवढे पुढे जायले ना हा मागून येऊन मी पार पुढे जाणार आहे. हा हा तर मा बरोबर असं आवरलं पाहिजे लवकर. हा 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 करू का चालू मग मामा? ते भोक्षे भाक्षे पावर जरा पाहतो बॉक्शन मध्ये हा यायचा लांब बाबा खाली नाही त्याला सांगू नको येऊ बाबा. दिसतोय का? दिसतंय पण तिथे काहीच नाही. हा बाय काम नाही धंदा नाही कामच गोड लागत नाही या माणसाला. अगं काम आता मी काम करायचो का एक कंबर राहिलं का ग वाकलं का लगेच कळ लागत कमराला. हा लागल ना तुमच्या कांबराला लागलीच कारण कांबराचे कामच तुम्ही तेवढे केले ना. पहिले करेल. हा बरं मी काय म्हणतो हा याला काय म्हणतो तो गेलो काय नका म्हणू तुम्ही काम करीत राहा मग माझ्या जीवाला बरं वाटत. असं का? आणि तुम्ही डायरेक्ट लाईन आहे ना आता शेवट नेऊन घालायची हा आंब्याला हा आंब्याला नेऊन घालायची फार त्या हा सोनारीच्या पुढं का? ते कोणा बसवा नंबर नाही म्हणे ते सरळ नेऊन घालायचे आत. तोवर तू येणार नाही काय? मग आता मला जायचंय संडासला म्हणल्यावर इकडं तिकडं काय पाहावं लागत कोणी आहे का नाही का कोणाचं लक्ष आहे आपल्यावर मग जाऊन बसावं तिकडे लागत. त्या कोकणामध्ये हागायला गेली ना हा तर ती मन कशी होती माहिती का? हा मी तुला एक आण सांगतो इकडे तिकडे हेर मग कर त्याला मी म्हण काय कर बा. हा मग मागून ती एक जोडीदारी होती त्या मित्राची हा ती म्हण अरे येड्या इकडे तिकडे हेर मग कर म्हणजे त्याचा अर्थ असा होतो इकडे तिकडे पाय पाय आणि मग संडास आणि कर. मग संडासला बाय कर बाय. संडासला किंवा लगविला. हा बरोबर आणि ते मानवतं ध्यानात हम्म. ती म्हणे इकडे तिकडे हेर मग कर म्हणलं मग का बरं असंच कर ते केलं तर अरे म्हणे येड्या ते हुमान म्हणतात तिकडे हुमान. हम्म. हा तो मला माहिती आहे म्हणून तू म्हणती का इकडे तिकडे पाहा लागेल. हा जरा जाऊ का मग मी संडास हा हा आवरा पटापटा करा. ते नेते का ग काय डबड बिबड का आलं डबडे बिबडे हागायला लागेल ना का? नाही पण इकडे कायचे डबडे डुबडे आले? हा डबडे बिबडे कायचे आले म्हणजे आता इकडे दगडानच काम करायला लागेल. कारा दबडे दगड बिगड काय तिकडं बारा नाही काढेले काय? अरे हा कोपऱ्यात बारे मला ध्यानच नाही. तिकडं कायमच्या मी 2 बाटल्या ठेवल्या आंब्यावर आंब्यावर का? मग उडू नये कोणी नेऊ नये म्हणून चालले मी. बरं मग तोर हा हं. इडून तिडवर आत जावं तर तू आली पाहिजे. तुम्ही आत पुरी लावा आम्ही करतो पुरी. जेवढी संडास करायची तेवढीच करील माणूस का काही इडून तिडव लागली पाहिजे तिडून इडव लागली पाहिजे. काय आहे ना तू फोन करायचा सनी नवरा संघ आहे. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसे डाला कजरे ने ले ली मेरी जान हाय रे मैं तेरी कुर्बान. तुम्ही माव चिठ्ठू राहिले का मानावर चिठ्ठू तुझ्या नवरा तू येणार होती मला माहिती आहे.
किती जीवाला बरं वाटलं बाई माझं. कमी होतं का टाइमच झाला बाई. मला दुःख होतं ना का हा सारखं वाटतं येतं खाऊन घेते आता हा ना. बस झाला आता. कार्यक्रम करून घेऊ त्याचं लक्ष आहे ना. कार्यक्रम करून घेऊ हो त्याचं लक्ष आहे. ऐक ना नीटच बसून राहतो हम्म. हा हा आता बघ ती मोका झाली हम्म. आता परत आली का हम्म. कार्यक्रमच करू आपण हा मा तेच मत होत. हम्म? आता मी असं सांगल पायदा का मी गेले बाई लय मोठं जानवर होते मी आले जाणार पळून. नाही मला जुलाब चालू झाली मला हा असं म्हणजे फटके जाय फटके दे ना पप्पी दे ना जाय पटकन जाऊ का. हजार पटकन ये बघा परत हा परत येते तुम्ही ना इडच बसून राहा. येडच लपून त्या बाई हे चाड आंबे चाड दिसत त्याला मधून मधून आहे ना संशय येतं बरं का. नाही नाही मी दिसणारच नाही त्याला मगाच्या आड गेली का काय आणि आंब्याच्या आडुशाला गेली का काय. पण त्यांना काम एवढं एवढं केलं नसेल का हो. पाय ते चिडून आलोय आतला कुठं पाय ते चिडून तो इडवर आत लावीत आले. मग मला तर काय दिसा ना गावात तर दिसले ना तसंच आहे. मरुदे माच्यान वयने असं का. मग मग मी काय उपत गेले काय मग का माच्यान वयने मरुदे नाही मा बोकांडी देणार आहे का. तू मालकी नाही हम्म. तू मालकी नाही हा ना. आख्याची मालकी नाही ना तू हो किती तुमच्या मनात शनिवार आयतवार हागायला गेले तरी तुमचं चित्त तिकडं कोणाला भेटते का काय कोणाशी बोलते का काय एवढं काळं पांढरं तुमच्या मनामध्ये. कोण म्हणलं मी म्हणलो का तुला काय मी तिथे संडासला बसले तर माझीच तुमच्या का होत. बोला मी पाहत होते मी जाऊन टेकले आणि तुम्ही लगेच टेकून घेतलं इकडं. माझं सारं लक्ष राहत. तो काय मत मी असो नसो या माणसानं गाडवा आणि कामच करीत राहा. म्हणजे किती आता हागायला जायला का माणूस तासभर जातं का. अगं ते 10 मिनिटं का वय मग 2 झाडं जर माझ्यापेक्षा जास्त उपाटले असते तर काय फरक पडला असतं. एवढं देखणासा नाही माणूस नसावा बाय. बरं का ग माझं आता वय राहिले का काम करायचे. त्याला कसं तुमचं वय चालत. मग आता खाल आणि त्याला तर हम्म. चालत बघ तिला काम येत नाही नाही पडल्या पडल्या काय हा. टाइमपास तिडं कसं कवाय रुपया महिन्यानं हळूच कवाय ना कामाच्या टायमाला. हा मग आणि तिडं हं हं लय मजा वाटती. अगं ते कसं राहतं माहिती का सावलीत राहत हा हा गादीवर राहत हा. कपड्यात राहत मग एका याच्यावर हे बेड आथरले ना याच्यावर बेडच आथरले ना. उपटावा जरासं हे एवढं गाबाळ म्या का उपता नाही घे. रोजाचे माणसं कामाला सांगायला परवडत का. नाही रोजाचे नाही परवडत. पण आपल्याला काय काम आहे दुसरं मग हा ना मग आपल्याला नाही तुम्हाला. मला तर काय उठरे चिंदान तोच धंदा झालाय तुम्हाला. ते कुणीकडे पेटलं का माकडे येतं जायला हा हा पेटवणारे तुम्हीच ना. कस काय बाई ग काय 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 होते परत पोट आटून आलं ग बाई. परत पोट आटून आलं. हो काय पोट आटून आले मग पोट आटून आलं दाग दिसत का ते. नाही रे बुवा म्हणलं काही गाठबीट गेली का हम्म. असं का वातानं दुखत लय आहे हिकमती. मग इकल्याशिवाय जमत नाही का. आखाड लागला का काय काय ना बाई. अरे हा आता पौर्णिमा झाली का आली का मी येते बाई परत डाब्याला जाऊन पुन्हा हा बाई मला दमच निघाला नाही तुम्ही इडच मला व्हायला बसली बाई. नको नको इडे नको ए बाई. आपल्याला काम करायचं इडे त्यावर तुमचं काम चालू द्या हा मग चालून दे. बाई. पटकन ये पटकन ये त्याला म्हणले मला लय जुलाब होऊ राहिली बाई. त्याला म्हणले मला लय जुलाब होऊ राहिली. त्याला तर असं येड्यात काढलंय का वाच बाई. लय येड्यात काढलंय त्याला. जाऊ दे ना आपल्याला काही त्याचं तिथे इकडंच आहे पण आपण चला घ्या कार्यक्रम करून आता. कार्यक्रम करून घ्या आता. मागाशी कवर बसेल आता. आता त्याचं अख्खं ध्यान इकडं बाई. त्याचं अख्खं ध्यान इकडं. हा आपण घेऊ कार्यक्रम करून पैसे लय होते हं
पैसे लिहितोस तू. हा ना ते पाहावं लागत ना तिडचे का नाही म्हणून. चला बाई पटक्यान चला. आता मला दमकते का? आता दमच नाही काढायचा आहे. आता काय कर? हा त्याला अशी कशी हागायला गेली अर्धा तास झाला का पडली चक्कर येऊन का काही नाटक चालू आहे काही समजा ना बा त्याला आता घाई घाईत जावं लागेल. मग एवढा टाईम नव्हता लागला उन्हाचा टाईम आहे एखाद्या वेळेस चक्कर येऊ नाही पडेल काय सांगावं. मी हाय इकडे उपटीतोय ती हाय तिकडं चक्कर येऊन पडली म्हणल्यावर तेव्हा काम आपलं लक्ष द्यायचं त्याला इकडं तर नाही कुठं हागायला गेली इकडेही नाही. त्याला हागायला गेली पुढं लय अडचणीत खाली वागा वेगानं वागानं खाली बाबा मला तर जगात कोणी नाही राहणार. गजरे गजे त्याला कुठं गेली हागायला ही वागाच हा अशी कशी त्या माग कोण आहे हाय हाय कोणीतरी आईला हे हागायचं काम होतं काय तू हा तीनदा तीनदा का तू का काही कोंबडीची आवलाद आहे का काय 10-10 मिनिटाला येते बाबा हागत होते ना. हा हागत होते हो. हागत होती हा अशी उभ्या ना. अहो थोडी जुलाब झाली मला साडीत काय सांगू तुम्हाला. आयला खरंच 36 नखरे राहत्या नाही काय. काय झालं हं? काय झालं थांब मला पाहू दे काय पुढं हागायला गेली घ्या पाहून. काल मला पाहू दे ना. हं? तिकडं काय पाहायचं काम आहे पण जाऊ नये इकडे एवढं कामधंदा सोडून काय रे काम वॉचमॅन की करायचं काम आहे एवढीच एवढ्या तू बायको 3-4 टाइम बायको मग आता जुला बोर राहिली त्याला काय करावा. चला नका जाऊ तिकडे पाहून येऊ दे थांब. बाई हे कसं एकड म्हातारे बाई ऐकत नाही बाई म्हातारे डोक्याला शिन झालं काय. मला तू गागल्याचा आवाज आला तिकडे काची गागले काच काय असं का बरं. मग आता पोट आटून आल्यावर कणत होते मी. नाही मला तर वाटतंय 2 माणसं जाईल दिशा हे पाऊल उठली ती का ग. अहो 2दा मीच जाऊन आले ना त्याच जागेवर हागू राहिले बाई जागाच बदलली नाही मी. का बरं काय माहिती मला पाहूनच येऊ दे. अहो काय येड्यापणा करत्या नका ना तू जाऊ. थांबतं खरं कसं ऐकत नाही बाई हे माणूस बरं ग. तुझ्या मला काय तर फार बापाचा शिन आला ग बाई. काय तुझ्या काय बापाचा मग तोटा आता मी कसे हागले ते पाहायला चालले का तुम्ही. हा. जा या खाऊन वा मी काही करीन जा. मला पाहून तर येऊ दे. का रे कोण गा हा. ये बाई ये बाई ये बाई ये बाई ये बाई. अरे काय गजरे हं. मी काय म्हणतो हा काय तू हे डंगरे चालू होते न काय आता झालं बाई झालं मग काय करायचं तुम्हाला काय अरे अहो मी तिकडे संडास करीत होते तो मागून आला तो शिरपत मला पाहिला असेल आणि तो लपला मग त्याला असं वाटलं जीवाला आता बाई संडास करते कस काय जावा म्हणून तो तिकून पळाला. मी तेवढ्या जाग्यात चौकशी केली कुठं संडास नाही लगवी नाही काहीच नाही फक्त तुम्ही ठोकिंग केली असं म्हण. चल गपरे बाबा नको काय डोकं काय खाऊ काय काय मायावाला. म्हणती हा चल गावात चला आता भाऊ बनकीत ना हा भाऊ बनकीला सांगतो तुझ्या बापाला ना आईला सगळ्यांना आणि बोलून भाऊ घेतो. बंदकीत काय सांगणार आहे काय सांगणार आहे तुझ्या भाऊ बापाला- बंदकीत हा? भाऊ बंदकीत काय सांगणार मी आहे? जर हागायच्या निमित्तानं दिवसातून 4-5 टाइम काम टाकून जाती हा मला नाही लागत. तर मग आपण बी कोणचे मी संडासला गेले 2-4 टाइम तर आपण कोणचे उपटून बारे बांधले तिकडं मा काय अडलं एकट्याच आणि मग मा बी काय अडलंय तो काय? अचानी काही होत नाही म्हणून तर मला बुवा पाहावा लागला. माच्यान हा जाई तुला भाऊ केला सांगायचंय ना ही बुवा पात हिंडती हा. 2-2 4-4 टाइम हागायला जाते मी बी सगळ्या भाऊ की समोरून तुमच्या भाऊजाईन समोर सांगते याच तू काय सांगणार आहे याची बॅटरी उतारली पळ ते येते आई सांगून. बापांना बोलून घेतो हा आणि काय करायचं हा ते बघ. बोलव साऱ्या गावाला बोलव म्हणून मा काय थोडी नांदण्याचं चांदणं वाहणार आहे. मग हा, कोणाचं गच होईल? पडला तर बरं आहे. हा. हा नाही तर जातो कुठं माझ्या हातात आहे. हा. हा तो कोणची 10 पोरं काढून ठेवले आणि मी तुला आता बायको करून देणार या वयामध्ये. तो मा प्रश्न राहील हा कसं काय मग हा मग अरे माच तवाच्यानी काय वाईना कुठं चालला बायको करायला कुठं चाल पण गबाळ उपटून घे बाद झालं चाल. मी इस्टेटला हा. मालक ते इस्टेट बिस्टेट नको दाखवू पुढं पाय 10 वर्षापासून तुझ्याजवळ घसू राहिले गाड्यावानी काम करू राहिले मग तुला- इस्टिक करू नको तुला खायला नाही लागत चाल पुढं
नाही तर त्या शिरपतला सांगू आहे ना हा तर असा गरका देईन. शिरपत हा म्हणजे बर शिरपतच होता. बोल काय करायचं कर. चाल तू घरी चाल. ना घरी जाऊन काय करणार आहे काय मोठं माघर उन्हात बांधणार आहे बाबा. तो जेव्हा दादागिरीच बोल ना. बघा बाळ उपट कुठं चालला पुढे तोंड घेऊन. ए 6 वाजले चाल घरी. मी नाही उपटणार आता. नको उपटू. तुला आता माय उपटायचं ध्यान आलं असं ना घरी जाऊन जोर काढायला. तुला चल, माहितीये का चल हा? चल. तो येता चल. जाता हागायच्या निमित्ताने टाइमपास केला आणि मला म्हणते उपटून घे. हं. तो काय लय भारी बांधले काय माझा जीव थकलाय. चाल. का ना मग 3 टाइम गेले होते मी. हागायला का भोगायला. हा गायला म्हण बघायला म्हण दोन्हीला बी. हा तोच्याने वाईना जाईना कोणाचा काही मेंग्याचा हालून पाहिजे. चाल पुढं. लाज सोडल्या काय? सावधी सोडली मला. चल तो वाईना काय कर. मा बहिणा मला ध्यान आलं. मला काय माहिती एवढी हातगळे मेहनत केली. रात्रंदिवस तुझ्या बघ त्याच्याच घरी जाय राहिला.